हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या हर्ष पाटील ब्लॉग्समध्ये. तर कसे आहेत तुम्ही सर्व, मजेत ना? तर गाईज, तर आता आम्ही सर्वजण चाललो आहे तिरुपतीला, बालाजीला. तर आता आमची एकची गाडी आहे, तर आता पॅकिंग वगैरे झाले सर्व. तर आता निघूच थोड्या वेळात जायला. तर चला आता जाताना भेटूया आपण. तर आता ठाणा स्टेशनवरून गाडी आहे, ती डायरेक्ट रेणीगुंटा स्टेशनला उतरेल. तर आपण आता असं मध्ये मध्ये भेटत राहूया. तुम्ही बघा अशी ट्रेनमधली जर्नी. तर चला, चला गाईस, आता निघलोय जायला. चलो, बाय बाय. चाची आहे का? चाची, बाय 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 बाय. चला गाईस, जाऊया. बाय 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 बाय. तो गाईस, आता पोचलोय आम्ही ठाणा स्टेशनला. तर आता जाऊया प्लॅटफॉर्मवरती. मग चला प्लॅटफॉर्मवर जाऊन भेटू. गाईस, आता आम्ही पोचलोय प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे आमचा. अजून ट्रेन आली नाहीये. ट्रेन अजून दादरलाच आहे. आता गणवाका पण आलाय. हॅलो, शोभाई आलाय. कल्याले आके पण आली आहे. तर गाईस, हे बघा गणवाकाने तिरुपतीचा टी शर्ट आहे. टी शर्ट भारी आहे. सो गाईस, आता आमच्या गाडीचा नंबर आहे 22159 चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस. तर चला, आता अजून ट्रेन आली नाही आहे. आल्यावरती मग भेटूया आपण. आता इंडिकेटरला आपला नंबर लागला आहे गाडीचा 22159. तर आता गाडी परेलला होती, ते दीदीने मोबाईलमध्ये बघितलं. तर आता येतेच थोड्या वेळात गाडी, मग दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता आमच्या बॅग केवढ्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 बॅग आहेत. आणि आम्ही एवढी जण आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि मी 8वा. बरोबर 8 जणांच्या 8 बॅगा. या बघा. तर दीदी, तुला काय वाटते 8 बॅगा बघून? प्रिशाची पण बॅग आहे. गाईस, आता आमची गाडी आली आहे. आता हे बघू शकता, हे बघा ही ट्रेन आहे आमची. आता आली आहे चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस. तर चला, आता बॅगा वगैरे आपण टाकू आतमध्ये, मग भेटूया. चला, आता एंटर करूया आपण ट्रेन मध्ये. आरामात 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 चढा. आहे. चला एंटर करूया. आता तुम्ही ट्रेनचे इंटिरियर बघू शकता, चेंज केलंय पूर्ण. हे बघा, चांगलं केलंय आता इंटिरियर. हे बघा. तुला काय माहितीये आता कसं वाटतंय तुला? आपण फिरायला चाललो तर बरं वाटतंय? मजा येते का? कुठे चाललोय आपण? तुम्ही बघू शकता आता असे स्लायडिंग वाले दरवाजे बनवलेत. हे बघा शकता, इथे नवीन स्टाईल मध्ये पडदे केले. ते बघा, फुल भारी मध्ये. बघा, असे खाली घेऊ शकतो, इथे लावायला. ते बघा, असे फुल भारी इंटेरियर. तर गाईस, आता आपलं कर्जत येईल थोड्याच वेळामध्ये. तर आता जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. तर आता कर्जत स्टेशन आल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. चला. हम लोग 7 जन है, एक बच्चा है, 8 जन है. आता कर्जत स्टेशन आलेलं आहे. बघा, हा आहे पूर्ण कर्जत स्टेशन. बघा, कर्जतचा एकच वडापाव, तो फेमस आहे स्टेशनला. आता कर्जतवरून गाडी सुटलेली आहे. ही बघा, आता इंजिन लागली म्हणून जास्त वेळ थांबत होती, कारण की आता घाट वगैरे चालू होतील ना लोणावळ्याचे वगैरे. तर चला, आता जाऊया आपण आतमध्ये. 2 इंजिन लावलेत आता ट्रेनला. तर चला, आता तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो फुल मस्तपैकी. लोणावळ्याच्या घाटात मस्त जाते ट्रेन घाटातून. 1
गाईज आता लोणावळा स्टेशन येईल, तर आता घाट ऑलमोस्ट संपत आले, तर आता येईल लोणावळा स्टेशन. तर चला लोणावळा स्टेशन आल्यावरती भेटूया आपण. आता लोणावळा स्टेशन आलेलं आहे, बघू शकता. गाडी थांबेल जरा वेळ, कारण आता इंजिन काढणार आहे. दोन इंजिन लावलेली ना, तर आता एक इंजिन काढतील, कारण की पुढे घाट वगैरे नसतो काय. तर चला आता जाऊया, तर रील वगैरे करतो, यांच्या रील करायच्यात जरा. तर चला आता ट्रेन सुटली आहे लोणावळ्यावरून. हे बघा ग्रीन सिग्नल आलेला आहे, हे बघा ग्रीन सिग्नल आला आहे. तर आता गाईस लोणावळ्यानंतर खडकी, मग त्याच्यानंतर पुढे येईल. तर चला जाऊया आतमध्ये. चला आता शेंगा खाऊ जरा, या शेंगा खायला. काय प्रिशा बोलो आहे ना, शेंगा खायला या. गणू काका पहिल्यांदा येतोय तिरुपतीला, तर कसं वाटतंय गणू काका? एकदम मस्त. आतापर्यंत तरी एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. हा लेट्स सी. गाईस गणू काकाने जाम रील करणार आहे आता तिरुपतीला, खूप रील. तर हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर गाईस आता पहिल्या फेरीत जांभूळ घेतलेले, दाखव जांभूळ. हे बघ अजून किती काय काय बाकी आहे. येस, आता एक एक चालू होणार आहे. हा तुम्ही लोक पाहत राहा. गाईस आता खडकी स्टेशन आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा असं आहे खडकी स्टेशन. इथे जरा वेळच थांबेल गाडी, कारण की याच्यानंतर पुण्याला जरा जास्त वेळ थांबेल, 5-10 मिनटं थांबेल पुण्याला. इथे जरा वेळच थांबेल गाडी. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये, तर पुणे स्टेशन आल्यावरती भेटूया. आता तुम्ही बघू शकता पुणे स्टेशन आलेलं आहे, हा बघा हा असा पुणे स्टेशन. तर गाईस आता पुणे स्टेशन गेलेलं आहे. आता थोड्याच वेळात दाऊद स्टेशन आहे, तेव्हा आपण भेटूया. तर गाईस आता 2 स्टेशन आलेलं आहे, हा बघा बघू शकता तुम्ही. तर गाडी थांबली आहे या स्टेशनवर, 2-3 मिनटंच थांबणार आहे गाडी, हे बघा. तर चला गाईस आता ट्रेन सुटली आहे दौंडवरून, बघा. आता 10 मिनिटात कुर्डुवाडी येणार आहे, तिथे थांबणारे वाटतं जास्त वेळ. तो गाईस तर व्ह्यू बघा केवढा भारी आहे, अख्खा पाणीच पाणी आहे. तर गाईस आता कुरुडवाडी गेलाय, उतरायला नाही भेटलं कारण फुल गर्दी झालेली इकडे. बघू शकता तुम्ही, फुल गर्दी झालेली, उतरायला नाही भेटलं. तर चला आता भेटूया आपण पुढच्या स्टेशनवरती. आणि असं तर गाईस आता सोलापूर स्टेशन आलेलं आहे. तर आता जरा वेळ उतरतो, कारण की आतमध्ये बसूनच होतो, कुठलं स्टेशन नव्हतं येत. तर चला तुम्हाला दाखवतो सोलापूर स्टेशन. तर तुम्ही बघू शकता, हा बघा सोलापूर स्टेशन आहे पूर्ण, हा बघा हा सोलापूर स्टेशन. गर्दी आहे स्टेशनला. ते बघा ही आमची सीट, शोभा इथे बसले. आता दिदीसा पण उतरले ट्रेन मधून, तर आईस्क्रीम शोधतायत आता. गणू का मारून कसं वाटलं रील मध्ये, मारून कसं वाटलं रील? मजा आली. या लोकांना कधीपासून आईस्क्रीम पाहिजे होते, आता आईस्क्रीम वाला आलाय. आता हे बघा आईस्क्रीम घेतात, हे बघा आईस्क्रीम घेतात आता. हे बघा दीदीने घेतल्यात. तर इथे सोलापूर स्टेशनला खूप वेळ गाडी थांबली, पहिल्यांदा. नाही तर एवढी गाडी काही थांबत नाही या स्टेशनला. आणि ते नुसतं कुल्फीवाले चढलेत, नुसतं कुल्फीवाले, ती मोठी दांडीवाली कुल्फी असते ना, नुसतं कुल्फीवाले चढलेत. इकडची वाटतं स्पेशलिटी असेल, कारण की सोलापूरला गाडी येते तेव्हा कुल्फी हे होते. तर चला आता बघू अजून केवढा वेळ गाडी थांबते. इथे आईस्क्रीम पार्टी चालू आहे, बघू शकता तुम्ही, फुल आईस्क्रीम.
अरे अजून टाइम आहे. प्रिशा कसं वाटलं आईस्क्रीम खाऊन? मस्त, मन प्रफुल्लित झालं, प्रसन्न झालं मन. हा मग आता शांत बसायचं, आईस्क्रीम खाली. गाईज आता गणायकाला फोन लावलाय, तो पण त्याच्या गावाला आहे. गणायका तुझा आवाज मी ब्लॉग मध्ये घेतलाय. हा हॅलो गाईज कर, हॅलो गाईज. एक्स्ट्रा तिकीट आहे, तू येऊ शकतोस दर्शन. काय आता इथे जेवायला बसलेत सर्वजण. हे बघा आता प्रिशा पण जेवते, कॉर्न खाते. आयुष्य डाएट करते. हा चला गाईस भेटू थोड्या वेळात. चला गाईस आता जेवण वगैरे झालंय सर्व, तर आता भेटू आपण डायरेक्ट उद्या सकाळी. चलो बाय, गुड नाईट. तर गाईस आता रजामपेटा स्टेशन आलंय. हा बघा रजामपेटा. तर इथे जास्त वेळ थांबत नाही बघा, येलो सिग्नल पण लागला तिकडे. हा चला गाईस भेटू आपण आता पुढच्या स्टेशनला. आता कोटरू स्टेशन आलेलं आहे बघा, आणि गाडी 5-10 मिनिटं लेट आहे जरा. याचे काही इगाने चाललेत बघा, बारकेपर्यंत सारखे बघा. चला गाईस भेटूया आता पुढच्या स्टेशनला आपण. आता आम्ही पोचलो आहोत रेणीगुंटा स्टेशनला. तर आता उतरलोय ट्रेनमधून. ट्रेनला इथूनच बाय बाय. आता भेटू शुक्रवारी. तर चला काय जाऊ आता आपण स्टेशनच्या बाहेर, मग भेटूया. तर गाईज आता गाडी मोस्टली रेणीगुंटा स्टेशनलाच खाली झाल्या अर्धी. तर आता जाऊया बाहेर आपण. यार चढायला लागतं शिड्यांवरती, डायरेक्ट नाही आता शिड्या चढायला लागतील. ते एक टास्क असतं मोठा, बॅगा घेऊन शिड्या चढायच्या. हे बघा यावाल्या बॅगा घेऊन शिड्या चढायच्या. आता काय बोलतो, चला शिड्या चढू उतरू आपण भेटूया. मस्त आमची गाडी आलेली आहे, ही बघा लाल टवेरा. आता जाऊया चला आतमध्ये. चला गाईस. रोड आता मी पोचलोय हॉटेलला, रेमी जेस्ट लाईन. बघा समोर दिसत असेल हे हॉटेल आहे. चला गाईस एंटर करूया आता आपण हॉटेलमध्ये. हा हॉटेल आहे रेमी जेस्ट लाईन हॉटेल. तर चला एंटर करूया आपण आतमध्ये. एंटर केली आहे. असं खाली लॉबी एरिया आहे पूर्ण. इथे 2 शॉप्स आहेत आणि इथे काउंटर आहे आणि हा समोर रेस्टॉरंट आहे इथे. तर चला गाईस तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो मी. बघा हा स्विमिंग पूल आहे, जाम मोठा स्विमिंग पूल आहे. आता सध्या यांचे स्विमिंग क्लासेस चालू आहे, इथे स्विमिंग क्लासेस पण होतात. ही साईड जिम आहे इकडे, हे बघा. आता मी चाललोय रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला. दररोज नाश्ता असतो इथे. चला तुम्हाला डिश पण दाखवतो काय काय आहे. वॉटरमेलन आणि खरपूस आहे. इथे सॅलड आहे, इथे स्प्राउट्स आहेत जे आता की मी खाणार आहे, कारण की आपण मग हे वडे वगैरे खाणार नाही. अरे बघा गाईस इथे ज्यूस आहेत आणि इथे चॉकोस वगैरे आहेत आणि इथे काय ॲपल हनी हे बघा. आणि इथे गार्लिक टमॅटो आणि इकडे बॉइल्ड व्हेजिटेबल्स आहेत आणि इथे आपले मेंदू वडे आहेत. इकडे उपमा आहे, इकडे उत्तप्पा आहे, अजवाइन पुरी आणि आलू भाजी. इकडे पुरी भाजी आणि ते काय आलू भाजी घेऊ का? शिरा 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 आहे. पण बाउल कुठे? हे बघा इथे इडली आहे, इथे चटणी आणि इथे सांबार. एवढे सगळे डिशेस आहेत.
नाश्त्यामध्ये काय तर एवढे सारे पदार्थ आहेत नाश्त्यासाठी, खूप सगळे. जे बघा बसले ते लोक सगळे नाश्ता करायला. ते पण घेतलं आता नाश्ता. तर चला भेटूया. रिक्षा चालल्या आता पवायला स्विमिंग पूलमध्ये. हे बघा सेटअप चालू आहे तिचा. हे बघा ओ काकी कॅप अशी नाही घालत. कशी घालतात? ती लाईन मध्ये असते कॅपची. रिक्षा तर तुम्हाला आता मी रूम टूर दाखवतो. हे बघा इथे 2 बेड, इथे डायनिंग आहे, इथे बेड आहे आणि 2 वॉशरूम आहेत. एक इकडे आहे, हे बघा एक इकडे वॉशरूम आहे आणि एक या साईडला वॉशरूम आहे. हे बघा 2 वॉशरूम आहेत आणि काय 4 बेड आहे ना म्हणून. आता बाहेरचा व्ह्यू बघू कसा असेल. हा हे बघा असा गार्डन आहे बाहेर, पूर्ण मोठाच्या मोठा गार्डन आहे. तर असा रूम आहे गाईस. तर कसा वाटला रूम तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चला तर गाईस तुम्हाला हा जर्नी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.